लुटारू सरकार आणि लुटारू ऊर्जा मंत्री जर या सरकारमध्ये असतील, अगोदरची जी भाजपाची सरकार होती तेही सरकार लुटारूच होते आणि त्याचेही ऊर्जा मंत्री लुटारूच होते आणि आत्ताचे ऊर्जा मंत्री तर बेअक्कल असं जरी म्हणलं तरीसुद्धा काय वावगं ठरणार नाही। म्हणजे लोकांना जी महामारी आली, जी नैसर्गिक आपत्ती आली कोरोनाच्या माध्यमातून, तर त्यामुळे लॉकडाऊन झाला आणि लॉकडाऊन झाल्यामुळं आत्तापर्यंत 8 महिने झालं उद्योग, व्यवसाय आणि रोजगार हे सर्व पूर्णपणे बंद आहेत आणि बंद असल्यामुळं या काळातले जी लाईट बिल आहे तर हे लोकांना फार सहन न होण्यासारखं आहे। तर त्याच्यामुळं इथलं जी सरकार आहे तर राज्य आणि केंद्र एकमेकावर तू भारी का मी भारी किंवा तू चांगला का मी चांगला ही फार स्पर्धा असते त्याच्यामध्ये। परंतु एखादं चांगलं काम करायचं असलं तर दोघंही मागे असतात। तर त्यामुळं 25% जो वाटा आहे याच्यामधला सूट देण्याचा जो ही आहे तर तो वाटा केंद्र सरकारने 25% उचलावा, 25% राज्य सरकारने उचलावा आणि महावितरण कंपनी ही शासनाचं पूर्ण स्ट्रक्चर आतापर्यंत मोफत उचलत आलेली आहे। आतापर्यंत करोडो रुपये महावितरण कंपनीने शासनाच्या स्ट्रक्चरवर कमवलेले आहेत। तर त्यामुळे महावितरण कंपनीने 50% वाटा उचलावा आणि 100% सूट 8 महिन्याच्या काळामधली लाईट बिलामधले जनतेला देण्यात यावी महाराष्ट्राच्या। आणि चालूचा जो काळ आहे तर आतासुद्धा रोजगार, उद्योग, व्यवसाय हे सुरळीत झालेले नाहीत। तर त्यामुळं चालूच्या वीज बिलामध्ये सुद्धा 50% सूट देण्यात यावी अशी मागणी आहे। आणि महत्त्वाची मागणी अशी आहे आणखीन की जे सदोष मीटर आहेत तर सदोष मीटर बसवल्यामुळं जे 1000 वॅट वीज जाळल्याच्या नंतर 1 तासामध्ये 1 युनिट पडत असतो, परंतु या मीटरमध्ये 1 युनिट पडण्याच्याऐवजी 2 युनिट पडतात। आणि ही मागणी आमची बऱ्याच दिवसापासून आहे। पण यांच्याकडची जी मशीन आहे तर त्या मशीन जशी UM मशीन आहे तशीच ही मशीन आहे। तर ह्या मशीनमध्ये इथं मीटर बोलवलं जातं, इथं चेक केलं जातं, ओके आहे चला निघा। म्हणजे माझ्या घरामध्ये समजा 1000 वॅट मी वापरच करत नसेल आणि मला जर लाईट बिल अवास्तव येत असेल आणि माझी मागणी असेल की माझ्या घरावर तुम्ही लोड द्या आणि तिथं लोड देऊन तिथं तुम्ही चेक करा मीटरला, तर ही मागणी इथलं जी महावितरण कंपनी आहे का तर इथल्या सरकारचा पाठिंबा असल्यामुळे ती मान्य करत नाही आणि ती करतही नाही का तर इथलं सरकार त्यांना पाठिंबा देतंय। त्यामुळं ही जी लुटारू सरकार आहे तर याच्या विरोधामध्ये आम्ही येणाऱ्या 10 तारखेपर्यंत फार मोठ्या प्रमाणामध्ये लोकांमध्ये जनजागृती करून आंदोलन करणार आहेत। जी टॅक्सेस लावले जातात, वहन कर म्हणजे वाहून आणण्यासाठी, वीज वाहून आणण्यासाठी वेगळे पैसे, त्याला जे टॅक्स आहेत तर टॅक्स वेगळे लागतात, त्याच्यामध्ये व्याज लावलं जातं आणि ती व्याजाचा प्रकार एवढा भयंकर असतो की एखादी बँकसुद्धा त्याप्रमाणे व्याज घेत नाही। म्हणजे बँकेच्या व्याजापेक्षा ह्यांचं व्याज फार मोठ्या प्रमाणात असते। चड्डी बंदीवरच आंदोलन का? चड्डी बंदीवर आंदोलन ह्याच्यासाठी करत आहोत आम्ही का तर ह्या वीज वितरण कंपनी आणि सरकारच्या ह्या धोरणामुळे लोकांची अवस्था अशी होईल की लोकांना घर विकावं लागतील, अंगावरचे कपडे सुद्धा विकावं लागतील। लोकांची जी होणारी अवस्था आहे तर ती अवस्था कशी होईल की अशी होईल, त्याच्यामुळे चड्डी बंदीवर हे आंदोलन आम्ही केलेलं आहे।